सायबर गुन्हे व अंमली पदार्थाविरोधात जनजागृती बैठक. सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थाचे वाढते संकट रोखण्यासाठी समाजाने पोलिसांसोबत सामूहिक लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी केले. शिरूर पोलिसांच्या वतीने आयोजित जनजागृती बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रवींद्र भोसले यांनी नागरिकांना अनोळखी लिंक, एपीके फाईल आणि बनावट लोन ॲप्सपासून सावध राहण्याचे तसेच OTP कोणालाही न सांगण्याचे आवाहन केले. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने 1930 या राष्ट्रीय हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते यांनी अंमली पदार्थाच्या वाढत्या विळख्याबाबत मार्गदर्शन करत युवक आणि व्यसनापासून दूर राहून सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी असे आवाहन केले. जसं आता आपल्या ज्या अंमली पदार्थाचं अवेअरनेस होतं त्यामध्ये जसं सांगितलं त्यामध्ये आपल्याला पूर्ण समाजाला मिळून त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. जे MDचं ज्या ठिकाणी सेवन करतात अशा अड्डे जे आहेत त्याची माहिती घेऊन अशा ठिकाणी रेड करणं, तसेच हा बॅक ट्रॅक करून बॅक लिंकिंग करून आपण हा जे MD आहे हा कुठून येतो त्याच्यावरती देखील जे त्याचे मोठे मासे आहेत त्यांना देखील पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी पोलीस स्टेशन लेवलला तसेच आमच्या डिव्हिजन लेवलला देखील आम्ही टीम बनवत आहोत आणि त्याच्यामध्ये जे चांगले अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांच्याकडून आपल्याला कारवाई 100% होऊ शकते असे आम्ही कारवाई करण्याची हे केलेलं आहे. आता मी रिसेंटली आलेला आहे त्याचा आढावा घेतलेला आहे मी आणि त्याप्रमाणे आम्ही आता तुम्हाला फ्युचरमध्ये दिसेलच कारवाई दिसतील. सायबर गुन्हेगारीबाबत सायबर अवेअरनेसबद्दल आता जसं आत्ताच्या आपण अवेअरनेस कॅम्पेनमध्ये सांगितलं की विविध प्रकारचे सायबर गुन्हे असतात, त्याचे जे प्रकार आहेत ते दररोज चेंज होत राहणार आहे. तर आमिषाला बळी पडू नका, मी एवढंच सांगेन. कारण की सर्व ह्या ज्या सायबर क्राईम किंवा कोणत्या प्रकारचा क्राईम आहे त्याचं मूळ हे आमिष आहे. कमी वेळेमध्ये जास्त पैसे मिळवून देण्याच्या ज्या स्कीम्स असतात त्याला बळी पडल्यामुळेच आपले लोक जास्त करून म्हणजे 80 ते 90% गुन्हे त्यामुळेच होतात. बाकी जे चुकीच्या पद्धतीचे एखाद्या व्यक्तीचे फोटो वगैरे टाकले जाऊन त्याच्याबद्दल जे सायबर गुन्हे होतात त्याच्याबद्दल आपण जसं सांगितलं तसं 1930 नंबर आणि 1945 नंबर या सायबर हेल्पलाईन नंबरचा वापर आपण करावा. तसेच पोलिसांना लवकरात लवकर माहिती द्यावी जेणेकरून हा सगळं फ्रॉड आहे त्याच्यातले ॲटलिस्ट जे पैसे आहेत जो आपलं लॉस झालेला आहे तो लोकांना परत पोहोचेल आणि जे व्हिडिओ किंवा फोटो जे चुकीच्या पद्धतीचे आपले व्हायरल होत आहेत ते आपण टेक डाऊन करू शकतो लवकरात लवकर. त्याच्यासाठी 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लवकरात लवकर सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना ह्या 1930 1945 नंबरचा सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलचा यांची अवेअरनेस जास्तीत जास्त लोकांना ते पोहोचावी आणि लवकरात लवकर पोलिसांना त्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळावी हेच याच्याबद्दल सोल्युशन आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्या लोभापासून बाहेर पडावं हे एक त्याच्या मागे सोल्युशन आहे. याच्यासाठी जनजागृतीसाठी कॉलेज, विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक यासाठी जोडलेले त्यांना काय आव्हान करणार काय माध्यमातून? आता हे आपलं तालुका स्थगीय झालं त्याचनंतर आम्ही आमच्या जे प्रभारी अधिकारी आहेत, आमचे जे बीटचे अधिकारी आहेत त्यांना गावोगावी जाऊन शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन आपण ह्याबद्दल अवेअरनेस करणार आहेत. आणि हे अवेअरनेस फक्त काहीतरी 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी नसून रेग्युलर राहणार आहे आणि त्याचा आम्ही रेग्युलर आढावा घेणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये अवेअरनेस असणं लोकांना, बऱ्याचदा मुलांना जे तरुण मुलं आहेत त्यांना याच्यामध्ये एक उत्सुकता असते. ते उत्सुकतेतून जी सुरुवात होते त्याच्यातूनच पुढे ॲडिक्शन होते आणि ही उत्सुकता जी आहे ती उत्सुकता पूर्ण करण्यासाठी कुठंतरी अशा ड्रग्सच्या व्यसनामध्ये विद्यार्थी पडतात. हे पडू नये म्हणून अवेअरनेस पैदा करणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक महत्त्वाचा स्टेप आहे. त्याच्यामुळेच आपल्याला वरिष्ठ कार्यालयामार्फत देखील अवेअरनेस पैदा करण्याबद्दल जास्तीत जास्त सांगितलं जातं. तसेच कायद्याची अंमलबजावणी NDPS कायद्याची देखील आम्ही स्ट्रॉंग अंमलबजावणी करणार आहोत. महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये महिलांनी लवकरात लवकर रिपोर्टिंग करावं आणि स्ट्रिक्टेस्ट ॲक्शन आपण आमच्या जे कायदेशीर तरतुदीनुसार असेल ते आम्ही घेणार आहोत. जेणेकरून कायद्याबद्दलची जी भीती आहे ती समाजामध्ये निर्माण व्हावी. जे समाजामध्ये जे दुष्कृत्य करणारे व्यक्ती आहेत, जे आरोपी आहेत त्यांना व्हावी. ह्याच्या मागचं हेच एक महत्त्वाचं सोल्युशन आहे की कायद्याचा धाक त्यांच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. त्याच्यासाठी स्ट्रिक्टेस्ट ॲक्शन आपण घेणार आहोत.